सण आज ताठमानेनं उभा आहे, परंतु ही आत्ताची स्थिती आहे. या आधीचा काळ म्हणजे जवळजवळ पावणे 400 वर्षांपूर्वीचा काळ आपण पाठीमागे गेलो तर आपल्या लक्षात येईल की ती स्थिती कशी होती. अर्थातच आपण आज तिथे जावं, तिथं अभिमानानं ताठमानेने उभं असतो. त्या काळाची परिस्थिती अशी होती. त्या काळात भर चौकात भर कार्यक्रमात कोणीही जाऊ शकत नव्हतं. महिलांची स्थिती तर इतकी भयानक होती की महिला डोके वर करून बघत नव्हत्या. इतकी भयानक परिस्थिती होती. अर्थातच पावणे 400 वर्षांपूर्वीचा काळ तो आजही ओढवला तर अंगावरती शहारे निर्माण होतात, अंगावरती काटे येतात. एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे तर तब्बल 5 परकीय सत्ता या देवगिरीच्या अर्थातच माझ्या आत्ताच्या महाराष्ट्राच्या उरावरती भया नाचत होत्या. आपण आज ज्यांना महाराष्ट्र म्हणतो, सुरुवातीच्या काळामध्ये या महाराष्ट्राला देवगिरी हे नाव होतं. अर्थातच या देवगिरीच्या उरावरती 5 परकीय सत्ता भया नाचत होत्या. या 5 परकीय सत्तांचा अर्थ एकच होता, घरादाराची राखरांगोली, गावच गावं वेचरा केली जात होती, गावच्या वेशीवर लुटली जात होती माझ्या माता भगिनींची अब्रू. अशा वेळी काय करायचं कळत नव्हतं, कुठे जायचं कळत नव्हतं, काय करायचं समजत नव्हतं, कुठे जायचं उमगत नव्हतं. प्रत्येकाच्या मनामध्ये फक्त एकच प्रश्न होता, दहशत दहशत दहशत. इतकी जबरदस्त निर्माण झाली होती की घरातून बाहेर पडून डोकं वर करण्याची हिंमत कुणाच्या अंगातही नव्हती. सगळ्या देवतांना खाली येण्याची गरज त्या काळात होती, पण काय करायचं समजत नव्हतं. अशा वेळी प्रत्येकाच्या मनात एकच होतं की कुठेतरी या सगळ्यांना तारणारा तारणहार द्यायला हवा. पण ही ताकद कुणाच्या अंगात नव्हतीच पुढे. ही ताकद कुणाच्या अंगात येणारच नव्हती, कारण अगदी भरकाम करून सोडला होता. जो समोर येईल, जो समोर बोलेल त्याचं मुडकं शरीर कापलं जात होतं. इतकी भयानक परिस्थिती त्या काळात होती. अशा वेळी आऊसाहेब अर्थातच माझे जिजाऊ या पुढे येतात. अर्थातच त्या पुढे आल्यानंतर छत्रपती शिवाजी राजे अर्थातच ज्यांचा जन्म झाला, पण त्या आधीची परिस्थिती इतकी भयानक होती. एक कथा होती. अर्थातच बुढानगर, अहमदनगर मध्ये बुढानगर गाव आहे. त्या बुढानगर गावामध्ये एक कथा होती. त्या बुढानगरामध्ये एक तेली, एक वाणी आणि त्या वाण्याच्या घरात 14 वर्षाच्या मुलीच्या अंगामध्ये आई जगदंबेचा वास होता. ही आख्यायिका त्या काळात होती. आणि आख्यायिका जेव्हा आऊसाहेबांना कळते, आऊसाहेबांना समजते, त्यावेळेस आऊसाहेब त्या बुढानगरात आई जगदंबेच्या दर्शनासाठी जातात. आणि त्या बुढानगरात आई जगदंबेच्या दर्शनासाठी त्या 14 वर्षाच्या मुलीच्या पायावरती अर्थातच आई जगदंबेच्या चरणावरती लोकांना घालतात आणि एकच साकडं मागतात, हे आई जगदंबे, हे आई जगदंबे, माझ्या मुली असा पुत्र जन्माला येऊ दे ज्याची ख्याती फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात पसरली पाहिजे, ज्याच्या यज्ञानं संपूर्ण रेता संपूर्ण जनता सुखावली पाहिजे. बघता बघता आई जगदंबेला लावलेला तो फोन आई जगदंबेनं उजवा कॉल दिला आणि बघता बघता आऊसाहेबांना समजले. ही गोष्ट जेव्हा समजली त्यावेळेस खऱ्या अर्थानं तो उजवा कॉल संपन्न झाला असं आऊसाहेबांना नक्कीच वाटलं. अर्थातच बघता बघता काही दिवसांचा काळ ओढून गेला आणि बघता बघता तो दिवस उजाडला ज्या दिवसाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत होते. अर्थातच फाल्गुन मध्ये तृतीयेची ती संध्याकाळ. त्या संध्याकाळी एक सुई शिवनेरी गडावर आतमध्ये जाते आणि काही क्षणातच बाहेर येते आणि म्हणते, पुत्र झाला, पुत्र जिजाऊला झाला, पुत्र शहाजीराजाला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला नव्हे तर पुत्र संपूर्ण भारतवर्षाला झाला. आणि त्यावेळीची ती संध्याकाळ, त्यानंतर येणारा प्रत्येक उषःकाळ, त्यानंतर येणारी प्रत्येक प्रभात रयतीच्या चेहऱ्यावरती आनंद देणारी होती. नंतर रेता रडलीच नाही. आणि आजपर्यंत आपण इतिहास पाहतो, जेव्हापासून छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला तेव्हापासून आज सकाळी पावणे 400 वर्षांचा काळ गेलाय. अजूनही आपण सगळेजण अभिमानाने जगतोय, आनंदाने सडतोय. बघता बघता राजे मोठे होत गेले. असं म्हटलं जातं, जे लहान वयातच कीर्ती पराक्रम दाखवायला सुरुवात करतात ते असामान्य असतात. आणि राजांनी लहान वयापासूनच असामान्य होऊन असामान्यांसारखं काम केलं. अर्थातच वयाच्या 18व्या वर्षी
राजेश्वराच्या मंदिरात शिवपंडीवरती रक्ताचा अभिषेक केला. मुठभर मावळे सोबतीला घेतले आणि मुठभर मावळ्यांच्या संगतीनं राजेश्वराच्या मंदिरावर त्या शिवपिंडीवर रक्ताचा अभिषेक केला आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. बघता बघता त्या हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ती बघता बघता पूर्णत्वास यायला लागली. वयाच्या 10व्या वर्षी नाईक निंबाळकरांच्या सईबाईसोबत त्यांचा विवाह झाला. बघता बघता त्यांचं कार्य इतकं वाढत गेलं म्हणूनच तर राजांना आज सांगता राजा म्हटलं जातं. त्या काळामध्ये मंडळी शिवाजी राजांच्या सोबतीला मावळे होतेच. 18 पगड जाती धर्मांना एकत्र करण्याचं काम कोणी केलं असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी अनेक मावळे निर्माण केले. राजांकडे कोणतीही वतनदारी नव्हती, कोणतंही वतन हक्क नव्हतं. आपल्याकडे एखादी वतनदारी असती पण राजांनी स्वबळावरती ते सगळं निर्माण केलं. शून्यातून विश्व निर्माण करण्याचं काम कोणी केलं असेल तर छत्रपती शिवाजी राजांनी. बघता बघता राजांचा पराक्रम वाढत गेला. आता तर शहाजीराजांचा आपण विचार केला तर शहाजीराजे म्हणजे माझ्या शिवाजी वडील निजामाच्या चाकरीत होते आणि निजामाच्या चाकरीत असताना बादशाह एकदा कळालं की छत्रपती शिवाजीराजे अर्थातच बाळशिवबा पराक्रम दाखवायला सुरुवात केली आहे. तेव्हा शहाजीराजांना बादशाहांनी सांगितलं की मला एकदा शिवबाला भेटायचं आहे, रायगडाला त्याला घेऊन या. असं असताना शिवाजी राजांना शहाजीराजे राजदरबारात घेऊन जातात. ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शहाजीराजे आतमध्ये गेल्यानंतर राजदरबारात गेल्यानंतर प्रतिप्रमाणे राजाला अर्थातच बादशाहाला मुद्रा करतात. पण माझा 8 वर्षाचा शिवबा आतमध्ये गेल्यावर कोणत्याही प्रकारचा मुद्रा करत नाही आणि ही गोष्ट बादशाहाला घडते. बादशाला ही गोष्ट घडल्यानंतर बादशाह शहाजीराजांना सांगतात की तुमचा बाळशिवबा झुकत नाही, वागत नाही. ही गोष्ट त्यांनाही घडत नाही. शहाजीराजांनी घरी गेल्यावर रावसाहेबांना सांगितलं की शिवबाचा दर केला पण झुकला नाही, वागला नाही, मुजरा केला नाही. बाळशिवबाला मांडीवर घेतला आणि बाहेर जिजाऊन आपल्या बाळाला मांडीवर घेतलं आणि बाळाला मांडीवर घेतल्यानंतर त्याला सांगितलं बाळशिवबा आणि दरबारात गेल्यानंतर प्रतिप्रमाणे बादशाहाला मुद्रा करावाच लागतो, तू का नाही केलंस? त्यावेळेस 8 वर्षाचा शिवबा माझा उतरला. माते मी म्हणता नाही दरबारी गेले आहे. जो मात शिरोनी पाही शिर नमूद शकलो नाही. धर्माचा राजा नाही धर्मनिष्ठ हो कैसा, न्यायाचा राजा नाही न्यायनिष्ठ हो कैसा. अगं आई तू म्हणतेस कधी पण राजदरबारात गेल्यानंतर जो धर्माचा राजा नाही त्याच्या समोर मी झुकलोच नाही, जो न्यायाचा राजा नाही त्याच्या समोर मी मध्यस्थ झालोच नाही आणि तो रयतेचा राजा नाही त्याच्या समोर मी वागलोच नाही. ही तेजस्वीताई तपस्वीताई तत्परता होती माझ्या 8 वर्षाच्या शिवबामध्ये. बघता बघता शिवबाचं कार्य फार मोठं होत गेलं. एक पावला सभा केला. म्हणजे आजही आपण पाहतो, आजही आपण रायगडावरती गेलो. प्रतापगडाच्या पायथ्यापासून त्या कोकण किनारपट्टीच्या सावलीपर्यंत त्या विस्तृत भूभागाला आजही आपण सावली हे नाव दिलंय. आजही आपण रायगडावरती गेलो तर मला तुमच्याशी बोलायला माझा जर आवाज इथपर्यंत जात असेल जायचं असेल तर मला माईची साथ घ्यावी लागते. पण आजही आपण गेलो तर हिरोची इंदुरकर हे नाव तितकंच अभिमानाने घेतलं जात आहे. कारण रायगडावरती नगार कानाजवळ एखादी कुजबूज केली तर तो आवाज संपूर्ण नगारखान्याच्या बाजूला पोहोचायचा. ही प्लॅनिंग होती. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजीराजांची प्लॅनिंग होती त्याप्रमाणे सगळ्या गडाची देखील प्लॅनिंग होती. अर्थातच हिरोची इंदुरकर हे नाव अभिमानाने का घेतलं जातं तर ज्यावेळेस रायगड बांधण्याचं काम हिरोजी इंदुरकरांकडे दिलं. अर्थातच राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर जरी झाला असला तरी आपलं भाग्य राजांनी राजधानी कोणती निवडली असेल तर ती म्हणजेच रायगड. म्हणूनच तर आपल्या सगळ्या रायगडवासियांचं इतकं मत भाग्य आहे की शिवनेरी किल्ल्यावरती जरी जुन्नर तालुक्यात जन्म झाला असला तर राजांनी राजधानीचं ठिकाण कोणतं निवडलं असेल तर ते म्हणजेच माझं रायगड. आणि या रायगडावरती हिरोजी इंदुरकर यांना गड बांधण्याची जबाबदारी दिली. राजे तिथे नव्हते, राजे स्वारीवरती गेले होते.
घर बांधता बांधता हिरोजी इंदोरकरांचा जवळचा सगळा पैसा संपला गेला. त्यावेळेस दुसरं कोण असतं तर राजाला लगेच तातडीने सांगितलं असतं, राजे पैसे संपले, राजे तुम्ही गडावरती या, पैसे मला हवे. पण हिरोजी इंदोरकरांना तसं केलं नाही. आपला राहता वाडा, आपलं राहतं घर विकलं आणि येणारा पैसा गडासाठी वापरला. ज्यावेळेस राजे गडावरती आले त्यावेळेस राजाला समजलं की हिरोजी इंदोरकरांना इतकं जबरदस्त गड बांधलाय. त्या गडावरती आजही गेलं तर फक्त तीनच गोष्टी जाऊ शकतात. एक फक्त वारा, दुसरं पाणी आणि तिसरं म्हणजेच आपले मावळे. याच्या व्यतिरिक्त कोणीही जाऊ शकत नाही. ती जबरदस्त ताकदवरती आजही या गडावरती आपण पाहिजे. राजे त्यावेळेस करत आले त्यावेळेस हिरोजी इंदोरकरांना सांगितलं. दुसऱ्या मावळ्यांकडून समजलं हिरोजी इंदोरकरांनी राहता घर आपलं विकलं आणि राजवाडा बांधला, ते रायगड बांधलं. राजांनी हिरोजी इंदोरकरांना जवळ बोलावलं आणि सांगितलं, तुम्हाला काय हवंय? तुला पाहिजे ते माग, मी पाहिजे ते देतो. दुसरं कोण असतं तर दागिने मागितले असते, वतन मागितलं असतं. पण माझ्या हिरोजी इंदोरकरांना एकच मागितलं, राजा मला काहीच नको. पण राजा म्हटलं काहीतरी मागावंच लागेल. त्यावेळेस हिरोजी इंदोरकर उत्तरले, राजा तुम्हाला द्यायचंच असेल तर एक गोष्ट द्या. रायगडावरती राजेश्वराचं मंदिर आहे. त्या मंदिरावरती त्या एका पायरीवरती माझं नाव लिहा. राजाने आश्चर्याचा धक्का बसला. अरे वतन मागितलं असतं, गोड मागितलं असतं, काहीतरी वेगळं मागितलं असतं, हे काय? त्याचं कारण त्यावेळेस त्यांना विचारलं. त्यावेळेस हिरोजी इंदोरकर उत्तरले, राजा रायगडावरती तुम्ही ज्या वेळेस या त्या वेळेस राजेश्वराच्या मंदिरात जाल आणि जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा त्या पायरीवरती तुमची पायाची धूळ लागेल. तेच कराल तर माझ्यासाठी सगळ्यात मोठं बक्षीस आहे. आजही आपण गेलो तर त्या पायरीवरती हिरोजी इंदोरकर सेवेशी तत्पर असं नाव आजही आपल्याला बघायला मिळेल. एक मावळा इतका जबरदस्त निर्माण केलाय. आता तर आज आपण पाहिलं तर एखाद्याला एखादी गोष्ट सांगितली तर तो सांगतो मी उद्या करतो, मी परवा करतो. एखादी बघा जबाबदारी देऊन बघा एखाद्यावर, तो जबाबदारी चित्तवण्याचा प्रयत्न करतो. पण त्या आधीच्या काळात अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळे लढायला नाही तर मरायला तयार होत होते. एखादी मोहीम राजांनी सांगितली, एखादी मोहीम जर राजांनी फतेह करायचं सांगितलं त्यावेळेस एक नव्हे तर कित्येक मावळे येत होते. त्यांना माहिती होतं एकदा लढाईला गेलो तर परत येऊ याची शाश्वती नाही. म्हणजे एकदा फतेह करण्यासाठी गेलो तर परत येऊ जिवंत राहू याची शाश्वती कोणालाच नव्हती. पण तरीही मावळे लढायला नव्हे तर मलायला तयार होते का? तर छत्रपती शिवाजी राजांनी तो स्वाभिमान प्रत्येकामध्ये निर्माण केला होता. आता ज्या वेळेस एखादी फतेह काढायची, एखादी लढाई करायची, प्रत्येक जण तयार होत होता आणि प्रत्येक जण मारायला तयार होता. हे सामर्थ्य होतं छत्रपती शिवाजी राजांचं. म्हणजे असे अनेक पराक्रम आपण छत्रपती शिवाजी राजांबद्दल पाहिले. आता तर ज्या वेळेस पुणे शहर बकास झालं होतं, पुणे शहराची अवस्था इतकी भयानक झाली होती की पुण्यामध्ये कोणीही यायला तयार नव्हतं. त्यावेळेस दादोजी कोंडदेव, छत्रपती शिवाजी राजे आणि मासाहेब जिजाऊ पुण्यामध्ये येतात. पुण्यामध्ये पाहिजे तर ती बकास झालं होतं, कोणीही येत नव्हतं. आजूबाजूच्या लोकांना सांगितलं आणि पुण्यामध्ये चला राहायला चला. त्यावेळेस कुणाची हिंमत नव्हती कारण इतकी दहशत निर्माण झाली होती. त्या पुणे शहराच्या मातीमध्ये फुटकी वाहन तुटली चप्पल लपकलेली होती आणि असंही सांगितलं जात होतं की तिथे कोण राहील त्याचा निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी दहशत निर्माण झाली असताना कोणाची हिंमत होईल? पण त्यावेळेस साहेबांनी आणि छत्रपती शिवाजीराजांनी हिंमत केली आणि आजूबाजूच्या लोकांना बोलवण्याचा प्रयत्न केला. पण ती यायला तयार नव्हते. आणि येणार तर कोणाच्या भरोशावर येणार? त्यावेळेस साहेब उत्तर द्यायला शिवबांच्या भरोशावर या. त्याआधी स्वतः तिथे जाऊन राहिले आणि मग लोकांना कळायला लागलं अरे ते स्वतः राहतात म्हणजे काहीच होणार नाहीये. मग हळूहळू एक 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 सगळे यायला लागले. आता आले पण आता खाणार काय? आता करणार कसं? पण त्यावेळेस खऱ्या अर्थानं तिथे शेती करायला सांगितली सगळ्यांना. आता शेती करायची आहे पण शेतीसाठी अवजारं कुठे आहे? शेतीसाठी लागणारं पीक कुठे आहे? शेतीसाठी लावणाऱ्या वस्तू कुठे आहे? मग आऊसाहेबांनी सांगितलं की मी तुम्हाला देतो आणि आऊसाहेबांनी सगळ्यांना दिलं. त्यावेळेस खऱ्या अर्थानं पहिली सहकारी संस्था स्थापन झाली. त्या संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि तिथेच पहिली सहकारी संस्था स्थापन झाली. त्या संस्थेच्या संस्थापिका होत्या आऊसाहेब. तेव्हापासून पुणे शहर गजबजलं
केलं, हा विश्वास कुणावर होता? तर माझ्या छत्रपती शिवाजी राजांवर. आणि हाच विश्वास धरून सगळेजण राजांकडे यायला लागले. आता तर पराक्रम झालाय, सगळं झालं, परंतु महाराजांची आजही 1674 साल पकडलं छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक. छत्रपती शिवाजी राजे राज्याभिषेकाच्या दिशेने जाणार, राजगादीवरती आता आरूढ होता. पण राजाच्या मनामध्ये अनेक वेदना होते, अनेक दुःख होतं. 1674 साल उघडलं, तो दिवस उजाडला. गागाभट्ट, त्या काळामध्ये धर्मपंडित अर्थपंडित असे गागाभट्ट होते. त्या गागाभट्टांना सगळे जण घाबरायचे. आणि शतशत धारा, 7 नद्यांच्या शतशत धारा माझ्या राजाच्या मस्तकावरती 16 मन सिंहासनाच्यावर, 16 मन सोन्याच्या सिंहासनावर राजे आरूढ झाले. 16 मन, एक मन म्हणजे 40 किलो. आणि 16 मन सिंहासनावर, सोन्याच्या सिंहासनावर आरूढ होण्यासाठी राजे जातात. पण राजे राजगादीवर जाताना राजाची नजर समोर केली जाते. त्या राज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी 2000 मावळे समोर असतात. पण राजाची नजर त्या 2000 मावळ्यांच्या समोर केली जाते. पण राजांना त्या 2000 मावळ्यामध्ये आपल्या जीवाभावाचे मावळे दिसतच नव्हते. राजाला 2000 मावळे दिसत होते, सगळं दिसत होतं. आता राज्याभिषेक होईल. पण राज्याभिषेक होताना ज्यांनी जीवाची आकांक्षाने केलं, प्रयत्न केले, ज्यांनी प्राणाची हुती दिली, ते मावळे मात्र दिसत नव्हते. राजाची नजर अशी दिव्य करत होती. राजे शोधत होते. पण लाख वेळ तरी चालते, लाखाचा कुशीत न जगला पाहिजे. राजा, तुम्ही काही झालं तरी चालेल, विशाळगड सर करा. राजा, पावनी खिंड मी लढवतो असं म्हणणारा बाजीप्रभू देशपांडे राजाला दिसतच नव्हता. राजे इकडे तिकडे सगळ्या बघतायत. राजा, आधी कोंढाण्याचं भगवाच्या राजाचं असं म्हणून एक हात तुटला असताना देखील शत्रूशी लढणारा माझा तानाजी मनसुरे राजाला दिसतच नव्हता. राजा फक्त 60 पावलं द्या, एका रात्रीत करा तो असं म्हणणारा कोंढाची धडधड दिसतच नव्हता. राजा तुम्ही कोणतीच काळजी करू नका, मी फते करतो असे म्हणणारे जीवाभावाचे मावळे राजांना दिसतच नव्हते. राजे भयभटले. राजा डोळ्यातून राजांच्या अश्रुधारा निर्माण झाल्या. आणि राजांच्या मनात एकच विचार, अरे ज्यांच्या मुलं हे स्वराज्य स्थापन झालं, ज्यांच्या मुलं हे स्वराज्य दारोदारी त्यांनी निर्माण झालं, ते माझ्या जीवाभावाचे जीवनात मावळे मला दिसत नाही. राजगादीवर चढताना राजाला जितकाच अभिमान, जितकाच आनंद होता, तितकंच वेदना होती, दुःख होतं. कारण जीवाभावाचे लाडके मावळे मात्र दिसत नव्हते. ही खंत राजांना नेहमीच होती. म्हणूनच तर ज्या वेळेस अफजल खानाचा कोथळा काढला, वध केला, त्यावेळेस राजांनी सगळी नीती आणली होती. परंतु फक्त शेवटचा प्रकार झालो. ज्यावेळेस अफजल खानाचा कोथळा काढला, त्यावेळेस सगळ्यांनी ठरवलं होतं. राजांनी नियोजन इतकं जबरदस्त केलं होतं. आजही सांगतो, राजांचं नियोजन इतकं होतं, असं म्हटलं जातं इतिहासात की आज इतकी वर्ष झाली, जवळजवळ 50 वर्षांचं आयुष्य राजांना लाभलं. पण 50 वर्षांच्या आयुष्यात एकही गोष्ट अशी घडली नाही. फक्त एक गोष्ट सोडली तर सगळ्या गोष्टींचं नियोजन केल्याशिवाय कोणतीही गोष्ट राजांनी केली नाही. फक्त एकच घटना अशी घडली इतिहासात की जिचं नियोजन राजांनी केलं नव्हतं. ती गोष्ट होती राजांचा मृत्यू. राजाचा मृत्यू सोडणार तर सगळ्या गोष्टींचं नियोजन. अफजल खानाचा वध केला, कोथळा बाहेर काढला, त्यासाठी फक्त 2 मिनिटं लागली. पण यासाठी राजांनी तब्बल 1 वर्षाचं प्लॅनिंग केलंय, नियोजन. म्हणून तर राजांनी सांगितलं राजांबद्दल शिकण्याबद्दल एक नियोजन शिका. इतकं जबरदस्त नियोजन. आणि मावळ्याबद्दलचं प्रेम सांगताना तो शेवटचा प्रसंग जागे राहतात. ज्या वेळेस अफजल खानाचा कोथळा काढला, त्यावेळेस अफजल खान बाहेर पळाला. परंतु संभाजी गावजी, या संभाजी गावजीला एक सांगितलं होतं की तू इकडे तिकडे बघायचं नाही, तू फक्त एवढंच बघायचं आहे. जर अनाम झालं, कदाचित जर अफजल खान बाहेर आला तर त्याला सोडायचं नाही. आणि संभाजी गावजी गेल्यानंतर सगळे जण संभाजी गावजीला शोधतात, पण संभाजी गावजी दिसत नाही. पण ज्यावेळेस संभाजी गावजी परत आले तेव्हा छत्रपती शिवाजी म्हणाले संभाजी कुठे गेला होता, त्यावेळेस अफजल खानाचा धड मुडकं घेऊन आला आणि सांगितलं की हे आणायला गेलो होतो. त्यावेळेस राजांनी सांगितलं होतं
हे आपल्या प्लॅनिंग मध्ये नव्हतं. हे करायचं धाडस तुला करायची गरज नव्हती. कारण जर यदा कदाचित तुला काय झालं असतं तर तुझ्या आईला मी काय करून दिलं असतं. एक अफजल खान वाचलं असतं तरी चाललं असतं, पण माझा एकही मावला स्वराज्यासाठी खर्ची पडता कामा नये. हे प्रेम होतं राजांचं. म्हणूनच प्रत्येक मावला राजांसाठी मरायला तयार झाला होता. एक मावला निर्माण केला राजांनी. एक फक्त शेवटचा प्रसंग सांगेल. मी मगाशी त्याचा उल्लेख केला तसंच बाजीप्रभू देशपांडे ज्यावेळेस पन्हाळ्याचा वेढा आणि त्या पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये राजे अडकले होते, पण राजे राजाच्या युक्तिवादानं पन्हाळ्याचा वेढा फोडून निघाले. पन्हाळ्याचा फोडा फोडून निघाल्यानंतर विशाळगड काढायचा होता. आता तर सिद्धी मसूद त्याच्या मागावर होता आणि सिद्धी मसूद मागावर आल्यानंतर पायवाटेने चालले होते. घोडे नव्हते, कारण माहिती होतं जर घोडे असतील तर घोड्यांचा आवाज होईल, पकडले जाऊ. पन्हाळगड ते विशाळगड हे जवळजवळ 65 किलोमीटरचे अंतर, परंतु ते पायी चालत जायचं होतं. त्यावेळेस बाजीप्रभू देशपांडे समोर आले. राजांनी सांगितलं, राजा सिद्धी मसूदकडे 20,000 सैन्य होते, तर आपल्याकडे फक्त 300 सैन्य होते. महाराष्ट्राच्या मातीचा हाच इतिहास आहे. जेवढे विषम लढाया झाल्या, अर्थातच पहिल्या सुरुवातीच्या 100 विषम लढाया म्हणजे माझ्याकडे आपल्याकडे कमी सैन्य तर शत्रूकडे अधिक सैन्य, याला म्हटलं जातं विषम लढाया. आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्या 100 विषम लढाया लढणारा आणि जिंकणारा जगाच्या पाठीवरती एकच योद्धा, एकच राजा होऊन गेला, छत्रपती शिवाजीराजे. आपल्याकडे फक्त 300 सैन्य होते, त्याच्याकडे सिद्धी मसूद 20,000 सैन्य. एक युद्ध नीती असते, एक तारीख असते. बाजीप्रभू देशपांडेंनी सांगितलं, राजा घोडकेटीच्या तोंडावरती सगळे मावले होते, राजा तुम्ही निघा विशाळगड सर करा. पण राजा जायलाच तयार होते, कारण राजाने कधीच मावल्यांचा जीव धोक्यात घातला नाही. राजा म्हटलं, बाजी जर तुला एकट्याला मी सोडून दिलं तर लोक काय म्हणतील? तेव्हा बाजी उतरला, राजा आम्ही असताना तुम्हाला लढायला लागलं तर लोक काय म्हणतील? आम्ही काय लोकांना तोड टाकू? तुम्ही विशाळगड सर करा. राजा जायलाच तयार नाही. राजाचा पाय निघत नाही, कारण मावलांना इथे सोडून जाणं राजांना पटतच नव्हतं. परंतु राजाला निभावं लागलं. बाजीप्रभू देशपांडे मला, राजे तुम्ही तातडी जाऊन विशाळगड सर करा. तिथून 65 किलोमीटर अंतर विशाळगड सर करा. पण गेल्यानंतर एक गोष्ट करा, ज्यावेळेस तुम्ही विशाळगडावरती जाल त्यावेळेस 5 तोफांचे बार करायला विसरू नका, म्हणजे आम्हाला समजेल की तुम्ही विशाळगडावर पोहोचला. राजे पुन्हा एकदा मागे येतात आणि बाजीप्रभू देशपांडेला गळाभेट घेतात आणि म्हणतात, बाजी माझं पाय निघत नाही. तेव्हा बाजीप्रभू देशपांडे म्हणतात, राजा माझा प्राण गेला तरी चालेल, पण शत्रूला इथून तुम्ही विशाळगडावर पोहोचेपर्यंत चालू देणार नाही. राजा म्हणतात, नाही, मला तुम्हाला येऊन परत विशाळगडावर सुखरूप भेटायचं आहे. असं म्हणताना इच्छा नसताना देखील राजा विशाळगडाकडे निघून जातात. आता मात्र काम होतं ते बाजीप्रभू देशपांडेंचं. फक्त 300 मावळे सोबत आहेत. युद्धनीती कशी असते, प्लॅनिंग कशी असते, ती प्रत्येक प्रसंगात आपल्याला दिसते. आता तो घोडखिंड पकडली. घोडखिंड अशा कारणानं की खिंडीमध्ये एकदम सगळे मावळे किंवा सगळे सैनिक जाऊ शकत नाही. खिंडीचं तोंडच इतकं छोटं असतं की तिथे एका नाही फक्त 5 ते 6 मावळे जातात. आणि युद्धाची नीती अशी, घोडखिंडीच्या तोंडाजवळ 10 मावळे, त्या 10 मावळ्यांनी 100 येणाऱ्या मावळ्यांना अडवायचं. परंतु इतकी ताकद जबरदस्त वापरायची की 100 येणारे 100 मावळ्यांना एकाने सांगायचं, म्हणजे एकाच्या वाट्याला 10 मावळे. त्या 10 मावळ्यांनी जर एखाद्याला मारलं तर पाठीमागच्या मावळ्यावरती किती येणार? तर 20 सैनिक येणार. ही युद्धनीती होती. परंतु त्यावेळेचे सैन्य, त्यावेळेचे मावळे इतके जबरदस्त होते, इतकी ताकद होती, इतकं माइंड देखील त्यांचं होतं. सकाळी बरोबर 9 वाजता युद्ध सुरू झालं. प्लॅनिंग असं होतं की विशाळगडावर राजा गेल्यानंतर 3 तासामध्ये विशाळगडावर राजा जातील आणि 3 तासात गेल्यानंतर तोफेचा बार होईल, 5 तोफेचे बार होतील आणि त्यावेळेस कळेल की विशाळगड सर केल्या राजांनी. 3 तास झाले, तोफेचा आवाज येत नाही. इकडे युद्ध सुरू झालं. सिद्धी मसूदकडे इतकं सैन्य होतं की ते एका टायमाला येऊन दुसरे सैन्य आराम करू शकत होते.
जेवू शकत होते, काही खाऊ शकत होते, परंतु मावळ्यांना ती उसत नव्हती. मावळ्यांना ते करताच घेऊ शकत नव्हतं, कारण फक्त 300 मावळे होते. युद्ध सुरू झालं, सिद्धी मजबूत बनू लागला. एक फळी गेली, दुसरी फळी गेली, तिसरी फळी गेली, अशा कित्येक फळ्या गाळत गेल्या माझ्या मावळ्यांनी. बाजीप्रभू देशपांडे जवळजवळ 50 ते 55 वर्षाचा, 2 हातामध्ये 2 तलवारी एकातच दानपट्टे, एक दानपट्टा 6 किलोचा, दुसरा दानपट्टा 6 किलोचा, जवळजवळ 12 किलोचा उजार हातामध्ये, डोक्याला फुलवार, डोक्याला फेटा, मिशी इतकी दोन्ही बाजूला, की आपण त्याचं वर्णन केलं तर दोन्ही बाजूला 2 तलवारी घेऊन ठेवल्या की काय. इतका जबरदस्त ताकदीचा माणूस समोर काय. लढताना सिद्धी मसूद शेवटी थकला, पण मावळे थकले नाही. सिद्धी मसूद थकला इतका थकला की त्याला असा विचार पडला की करायचं काय. अरे हा म्हातारा आहे पण हा ऐकत नाही, इतका जबरदस्त थकला. शेवटी त्याने एक उपाय शोधून काढला. त्याने बंदूक स्वार आणला. आजही आपल्याला प्रश्न पडतो की त्या काळात बंदूक इंग्रज होते, त्या काळात बंदुकी होत्या. बंदूक स्वार आणला, 1 किलोमीटर अंतरावर मानसुलीवरती उभा केला आणि त्याला सांगितलं बाजीप्रभू देशपांडेला गोळी का. तो सगळ्यांकडे बघतो, रंगातच मावळे सगळे बाजीप्रभू देशपांडेंसारखेच जीव तोडून लढत होते. त्याला प्रश्न पडला, तो म्हणू लागला किसको उडाना है, किसको गिर मारू. तर प्रत्येक जण बाजीप्रभू देशपांडेंसारखा दिसत होता, पण बाजीप्रभू देशपांडेंचं बकरीमध्ये जे वर्णन केलंय, सिद्धी मसूद त्याला म्हणतोय, जो तुला सगळ्यात लाल दिसतोय, ज्याच्या अंगावरती एकही जखम होणार नाही, अशी जागा उरली नाही, जो लाल बुंद झालाय तो बाजीप्रभू देशपांडे. बंदूक स्वार सज्ज झाला. जवळ 12-12:30 वाजले. मावळे पाठीमागे हलायला तयार नाहीये. शेवटी बंदूक स्वाराने गोळी सोडली. ते बघता ती गोळी बाजीप्रभू देशपांडेंच्या वरती लागली. बघता खाली पडले. आजूबाजूच्या मावळ्यांना विचारतात, राजा विशालगडावर पोहोचलं का. नाही, अजून तोफांचा आवाज झाला नाही. मग नाही, परत बाजीप्रभू देशपांडे परत उठले. शब्द दिला होता, जोपर्यंत विशालगड सर होत नाही तोपर्यंत प्राण सोडणार नाही. अरे यमराज आला तरी यमराजाला सांगेन थांब, राजांना विशालगडावर पोहोचू दे, मग मी तुझ्यासोबत असं देतो. परत उठले, परत लढायला लागले. छातीत गोळी असताना तब्बल 12 तास लढला बाजीप्रभू देशपांडे. शेवटी एक वेळ अशी आली, बाजीप्रभू देशपांडेने विचारलं, आपल्यासोबत किती मावळे आहेत. आपले मावळे किती आहेत. 50 आहेत. बाकी सगळे गेले. ठीक आहे, आहेत ते आहेत, आपल्याला एकच करायचं आहे. 50 असू द्या, आपल्याला दटून लढायचं आहे. राजा जोपर्यंत विशालगडावर पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला मारायचं नाहीये. परत सगळे त्या जोशात ताकदीने लढायला लागले. बघता एक मावळा म्हणाला, विशालगडावर कुठली तरी हालचाल दिसते. राजा पोहोचताना दिसताय. राजा पोहोचलं म्हणता एका पाठोपाठ 5 तास झाले आणि इथे मात्र बाजीप्रभू देशपांडे पुन्हा एकदा कोसळले. तरी त्यांनी मनाशी हा विचार केला, बस आता जीवन कृतार्थ झालं. याच्यासाठी केला होता अट्टहास, तो दिवस मात्र गोड झाला. राजा विशालगडावर पोहोचले, परंतु राजांना विशालगडावरती पोहोचायला वेळ झाला. त्याला कारणही दुःखद होतं. विशालगडावर राजे गेले तेव्हा सूर्याचा वेढा तिथे होता, तो वेढा पहिला फोडून काढला आणि मग राजा विशालगडावरती गेले आणि विशालगडावरती भगवा फडकवला, तोफांचे वार केले. इकडे मात्र बाजीप्रभू देशपांडे तसेच पडले. सिद्धी जोहरचे जे घोडदळ होते ते सगळं घोडदळ बाजीप्रभू देशपांडेंच्या अंगावरती आलं. बाजीप्रभू देशपांडेंचं शरीर अख्खं मिळालंच नाही. अंगाचे सगळे तुकडे झाले होते. राहिलेले 50 मावळे होते ते आजूबाजूला लपले होते. सिद्धी मसूद देखील वैतागला, भयंकर त्रासला आणि तो त्रासातच निघून गेला. पण ज्या वेळेस निघून गेला तेव्हा बाजीप्रभू देशपांडेंना घेण्यासाठी सगळे मावळे पुन्हा एकदा आले. त्या मावळ्यांनी पाहिले त्या बाजीप्रभू देशपांडेंचा अख्खं शरीर नव्हतंच, छोटे तुकडे झाले होते. ते तुकडे पालखीत भरले आणि पालखी विशालगडाकडे निघाली.
ज्यावेळेस विशाळगडाच्या पायथ्याची पालखी आली, राजा विशाळगडावरून खाली आले बाजीप्रभू देशपांडेंना घेण्यासाठी. तर बाजीप्रभू देशपांडेंना सांगितलं होतं की विशाळगडावर तुम्ही मला येऊन भेटणार आहात. ज्यावेळेस राजा खाली आले, आपल्या अंगावरचा शेला काढला आणि शेला आता बाजीप्रभू देशपांडेवर ठेवला. तेवढ्याच मावळे म्हणाले, राजा पालखी उडू नका, राजा पालखी उडू नका. राजा म्हटलं का? नाही राजा पालखी उडू नका, तुम्हाला पालखीमध्ये बघता येणार नाही. पालखीमध्ये बाजीप्रभू देशपांडे अख्खे नाहीतच, त्यांच्या शरीराची तुकडे राजाला गहीवर आला. राजांनी आपले डोके खाली टेकले, राजा पालखीजवळ बसले. राजांनी पालखीचा दरवाजा बाजूला केला, अंगावरचा शिला घेतला. राजांनी पाहिलं तर बाजीप्रभू देशपांडे अख्खे नव्हतेच, त्यांचे देहाचे तुकडे तुकडे होते. राजांनी पाहिलं हातामध्ये मूठ तशीच्या तशी होती, हातामधला दांडपट्टा तसाचा तसा होता. तो दांडपट्टा त्यांनी बाजूला केला आणि दांडपट्ट्यामध्ये असलेली मूठ त्या मुठीमध्ये हात आपला आठवला आणि बाजीप्रभू देशपांडे म्हणाले, बाजी अरे एवढी काही झाली होती, आम्हाला सोडून द्या. ज्यावेळेस मी सिंहासनावर आरूढ होईल त्यावेळेस आनंद कोण व्यक्त करणार? राजाच्या डोळ्यातून अश्रू धारा निर्माण झाली. राजाने शिला काढला. त्यावेळेस मावळे म्हणाले, राजा तुम्हाला कल्पना नसेल पण छातीत गोळी लागता असताना देखील, छातीत गोळी लागली असताना देखील 12 तास माझा बाजी लढला. त्यावेळेस राजा उत्तरला, राजा म्हटलं, बाजी तुम्ही ज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, ते बलिदान मी व्यक्त करू देणार नाही. तुमचं राहिलेलं आता स्वप्न मी पूर्ण करेन. आणि त्यावेळेस राजा उत्तरलं की जी पावनखिंड आपण, जी गोड खिंड आपण आपल्या रक्ताने पावन केली, त्या खिंडीला आजपासून पावनखिंड म्हणून ओळखले जाईल. हे राजांचं प्रेम होतं आणि म्हणूनच प्रत्येक पावला राजांसाठी झटायला लढायला तयार होता. आणि हा होता आपल्या महाराष्ट्राचा इतिहास. छत्रपती शिवाजी